ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। अलमट्टी धरणाची पाणी पातळी मर्यादित ठेवली जाईल। महाराष्ट्र आणि कर्नाटकातील जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थिती गंभीर होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या अलमट्टी धरणाची पाणी पातळी 517.50 मीटरपर्यंत मर्यादित ठेवली जाईल, असा निर्णय महाराष्ट्र आणि कर्नाटकातील जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला। मंगळवारी ही ऑनलाईन बैठक झाली। सांगली पाटबंधारे जलसंपदा मंडळाच्या वतीनं महापूर नियंत्रणाबाबत आंतरराज्य बैठक आयोजित केली होती। या बैठकीत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील महापूर नियंत्रणाबाबत परस्परात समन्वय साधला जाईल अशी ग्वाही देण्यात आली। कर्नाटकातील अलमट्टी धरणाची पाणी पातळी 517 मीटरच्या पुढे गेल्यास कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थिती गंभीर होण्याचा धोका असतो। यामुळे पावसाळ्यात अलमट्टी धरणाची पाणी पातळी 517.50 मीटरपर्यंत नियंत्रित ठेवण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली। अलमट्टीची पाणी पातळी नियंत्रित ठेवली जाईल, मात्र आवश्यकता भासली आणि पाणी पातळी 517.50 मीटर पुढे वाढणार असेल तर त्याबाबतची आगाऊ सूचना महाराष्ट्राला दिली जाईल। त्यानंतरच पाणी पातळी वाढवली जाईल। कोणतीही पूर्वसूचना दिल्याखेरीज पाणी पातळी वाढवली जाणार नाही, असे अलमट्टी धरणाच्या मुख्य अभियंत्यांनी स्पष्ट केलं। या बैठकीला सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, कोल्हापूरचे अधीक्षक अभियंता अभिजित मेत्रे, कोयना धरणाचे कार्यकारी अभियंता नितेश पोद्दार, कोल्हापूरचे कार्यकारी अभियंता स्मिता माने, सांगलीच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर आदींनी जलसंपदा विभागाचे दोन्ही राज्यातील संबंधित अधिकारी उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी राजू कोळी, इंगळी।